सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एका जागेवरून पानटपरी हलवून बैलगाडीमध्ये दुसऱ्या जागी नेल्यानंतर ती बैलगाडीतून उतरवत असताना गाडीच्या लोखंडी दांड्या विजेच्या तारेला लागल्याने तब्बल 3 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय। या घटनेतील अन्य 3घांना लोहा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले। ही घटना पालम शहरात रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की पालम शहरातील शेख शफीक शेख मुसा यांचा पानटपरीचा व्यवसाय होता। लोहा रोडवर त्यांची पानटपरी होती। ही पानटपरी बैलगाडीमधून पालमच्या बालाजी नगरात हलवण्यासाठी त्यांनी सायंकाळी बैलगाडी आणली होती। शेख शफीक हे पालमच्या बालाजी नगरात राहतात। लोहा रोडवरील ही पानटपरी बैलगाडीत चढवण्यात आली। त्यानंतर बालाजी नगरात ही बैलगाडी आली। यावेळी पानटपरी खाली उतरवत असताना बैलगाडीच्या दांड्यावर झाल्या। या दांड्या लोखंडी होत्या। विजेच्या तारेला या लोखंडी दांड्यांचा स्पर्श झाल्याने बैलगाडीत असलेल्यांना विजेचा तोडदार धक्का बसला। विजेचा धक्का एवढा जबर होता की त्या सिद्धार्थ नरहरी बावळे वय 35 वर्ष राहणार जवळा तालुका पालम, शेख शफीक शेख मुसा वय 31 वर्ष, शेख शौकत शेख मुसा वय 40 वर्षे दोन्ही राहणार बालाजी नगर पालम हे तिघेही जण विजेच्या धक्क्याने मृत्यू पावले। या ठिकाणी असलेल्या अन्य 3घांनाही विजेचा धक्का बसला होता। या 3घांना आता लोहा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले। या जखमींमध्ये शेख फरहान शेख मेहबूब वय 16 वर्षे, शेख शाकीर शेख, शेख असलम शेख गुड्डू आयशा कॉलनी पालम हे तिघे जखमी झाले। त्यांच्यावर साई हॉस्पिटल लोहा येथे उपचार चालू आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रामप्रसाद मनियार, पालम, परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.